हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मुदखेड येथील तहसील कार्यालयावर बंजारा समाजाचा भव्य मोर्चा धडकला आहे। फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी याच गॅझेटचा वापर केला होता, त्यामुळे आता ते गॅझेट बंजारा समाजाला देखील लागू करून त्यांना एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आले। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सेवालाल महाराज यांच्या नियोजित जागेपासून झाली। यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला। या मोर्चात माजी नगरसेवक उत्तम चव्हाण, बंजारा नेते पापाराव चव्हाण, भाजप शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, संजय चव्हाण, किसन राठोड, प्रकाश राठोड, डॉक्टर जगदीश राठोड, बालाजी राठोड, माधव पवार, सुभाष जाधव, सीताराम चव्हाण, सुरेश पवार, आलाराम चव्हाण, संतोष राठोड, रवी चव्हाण यांच्यासह हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते। जो जी.आर. काढलेला हैदराबाद मराठा समाज त्याच अनुषंगाने त्या गॅझेटमध्ये बंजारा समाज हा एसटी प्रवर्गामध्ये असल्यामुळे बंजारा समाज हा एसटी आरक्षण देण्यात यावा यासाठी आज मुदखेड तालुक्याच्या आपण तहसीलदार साहेबांच्या मार्फत आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जमा झालेला आहे। आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात हा मोर्चा नसून हा फक्त आमच्या हक्काचा लढाईचा विषय आहे। हा आम्ही बंजारा समाज हा आरक्षणात जो काही निकष आहे त्या निकषानुसार सामाजिक मागासलेपणा जो निकष आहे त्या निकष आम्ही बंजारा समाजाला पूर्ण करतोय आणि त्याच निकषानुसार आम्हाला बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे। म्हणून आज आम्ही जमा झालेले वेळ प्रसंगी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यावाईज जिल्हावाईज आपण निवेदन दिलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये वेळ प्रसंगी आम्ही मोर्चे काढू, आंदोलन करू, उपोषण करू आणि प्रशासनाचे निवेदन प्रशासनाला भाग पडू की आम्ही आमच्या आरक्षणासाठी भाग पडू। आज आपण भाजपाचे शहर अध्यक्ष आहोत आणि आज बंजारा समाजाचा मोर्चा भव्य तहसील कार्यालयावर नेला। या संदर्भात आपण भाजप आणि बंजारा समाजाचे नेते म्हणून काय प्रतिक्रिया? आज सर्वप्रथम तर मी भाजपचा शहराध्यक्ष जरी असलो एक समाजाचा मोर्चा म्हणून त्यामध्ये एक छोटासा कार्यकर्ता म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आलेला आहे। राहिलेला विषय आता बापू भाऊने आणि काकांनी सांगले, हैदराबाद गॅझेट सरकारने लागू करावा आणि सरकार करत। भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांवर मला स्वार्थ अभिमान आणि ठोस विश्वास आहे की बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण मिळणार यात शंका नाही। आणि राहिलेला विषय कुठलीच समाजाला रस्ता रोको किंवा उपोषण करायची गरज पडणार नाही। एवढे निवेदन महाराष्ट्रातून गेलेले आहे की जेवढे लोक उपोषणाला बसले नसतील त्याच्याहून जास्त बंजारा समाजाचे निवेदन गेले। त्यावर 100% मुख्यमंत्री साहेब अभ्यास करत पोरादेवीला त्यांनी स्वतः सांगून स्टेटमेंट देऊन गेलेले होते की हैदराबाद गॅझेट आपण लागू करून बंजारा समाजाला एसटीमध्ये आणण्याचं त्यांनी सांगले होते। आदरणीय बाबूसिंग महाराज, संजय राठोड साहेब हे समाजाचे नेतृत्व करणार आहेत। आणि राहिलेला भाग आम्ही सगळेजण मी माझ्या पक्षाच्या वतीने मी माझ्या पत्रावर सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना कळविणार आहे आणि खासदार आदरणीय अशोक चव्हाण साहेब आणि आमदार श्रीजाताई चव्हाण यांना मी उद्या वैयक्तिक मी माझ्या पक्षाच्या वतीनं पत्र देणार आहे की बंजारा समाजाला आपण एसटीतून आरक्षण द्यावं। आमचा बंजारा समाज भटका विमुक्त हैदराबाद ज्यावेळेस राज्य होतं त्यावेळेस आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये होतो। नंतर 17 सप्टेंबर 1947ला फाळणी झाली। काही भाग आपण मुंबईमध्ये गेलो आणि आमचा आज बंजारा समाज आंध्रामध्ये एसटीमध्ये आहे। ते एसटीचं आरक्षण आम्हाला लागू व्हावं। तसंच काल परवा मनोजदादा जरांगेंनी जसं मराठ्याला आरक्षण मागितलं आणि सरकारनं त्यांचा जी.आर. काढला त्याप्रमाणे हैदराबादचा गॅझेट जो लागू केला त्यांना तोच गॅझेट आम्हाला बंजारा समाजाला लागू करावा। कारण बंजारा समाज चौकड जिथं जिथं पाहिलं तिथं आमचा समाज एकच वेशभूषा, एकच पेरावा, पुरी भाषा, कोणत्याही प्रांताचा बंजारा समाजाची भाषा एकच आहे। त्यामुळं जसं ज्या राज्यामध्ये एसटीचं आरक्षण आमच्या समाजाला आहे दुसऱ्या राज्यामध्ये तसं आम्हाला या राज्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या बंजारांना एसटीचं आरक्षण द्यावं एवढं बोलतो। आणि मुख्यमंत्र्याला विनंती करतो की जसं तुम्ही यांचं मराठ्याचं जसं जी.आर. काढला तसं बी आमच्या समाजाचा जी.आर. काढून आम्हाला सुद्धा जसा मराठ्यावर विश्वास टाकला तसा बंजारा समाज विश्वास टाकून आम्हाला सुद्धा एसटीचं आरक्षण द्यावं। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।